व्यासपीठावर नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि या आपल्या सिऊट परिसराचे विकास करते भरतजी जाधव साहेब यांचा आपण शुभ सन्मान विनंती असेल स्पर्धेचे मुख्य आयोजक विशाल दादा आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे। त्यानंतर आमरे साहेबांना देखील विनंती असेल की आपण येऊन व्यासपीठाची शोभा वाढवलीत त्याबद्दल आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। एकीकडे सामना चालू करायचा मित्रांनो, चला पंच रेडी करा। तसेच दिलीप साहेब यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत, त्या सन्मानाचा स्वीकार जरूर आपण करावा। तसेच त्यानंतर सन्मान आपण पांडे साहेबांचा करणार आहोत। आलेल्या प्रत्येक मान्यवराचा सन्मान केला जातो। अतिथी देवो भव महाराष्ट्राची परंपरा जपण्याचं काम इथून जरूर केलं जातंय। त्यानंतर ठाकूर काका ज्येष्ठ नागरिक आपल्या या परिसरातील आहेत, त्यांचा देखील सन्मान केला जातोय। खऱ्या अर्थाने हे व्यासपीठ आपल्याला सुशोभित का दिसलं जातं, कारण असे मोठमोठे मान्यवर जरूर व्यासपीठावर येत असतात। बागडे काका देखील आलेत, त्यांचा देखील आपण सन्मान करतोय। आलेल्या प्रत्येक मान्यवराचा सन्मान या व्यासपीठावर केला जाईल आणि विनंती असेल आपल्या या विभागातील जेवढे ज्येष्ठ नागरिक या स्पर्धेचा लाभ घेण्यासाठी उपस्थित झाले आहेत कृपया करून आपण व्यासपीठावर या। धन्यवाद। मागील चेंडू नो बॉल सामन्याकडे पुन्हा एकदा आपण घेऊन जातो सर्व प्रेक्षकांना। आजच्या दिवसातील 8वी लढत चालू आहे, लीग स्टेज मधील चाललेली असेल लढत, डी ग्रुप मधील एकेरी स्वरूपातली फ्रेश सामना आणि हा चेंडू आउटसाइड द लेग स्टिक पंचांचा वाईटचा इशारा येतोय। सामना चालू आहे स्पार्टन्स 11 वर्सेस सूट्स के सुपरस्टार। नाणेफेकीचा कॉल जिंकला स्पार्टन संघाने, फलंदाज स्वीकारली आहे, क्षेत्ररक्षणासाठी निमंत्रित केलं आहे सूट्स के स्टार संघाला आणि हा कडक फटका परंतु आकाशाने जेवढा तो जोरात मारला होता त्याच्याच फलस्वरूप हा निर्धाव चेंडू येतोय, कारण जबरदस्त टायमिंग झालं होतं, सरळ फलंदाज क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला आणि हा चेंडू पुन्हा एकदा त्या क्षेत्ररक्षकाकडे जातोय। आता मात्र बॅकअप चांगला आहे, तिथं एकच धाव मिळेल। सुशांत नारकर एक वेगळं आकर्षण आहे, सिनियर सिटीजन 20 वर्षानंतर क्रिकेटमध्ये पदार्पण। सुशांत माझ्या जोडीला खेळला होता, आम्ही एकत्र खेळत होतो ओमसाई मधून, या सुशांत बरोबर ना, आणि चांगलं व्यक्तिमत्व आहे, तेवढं त्याला प्रेम देखील मिळतं या मंचावरती आणि त्याची चर्चा आवर्जून होईल, कारण हे मंच आपला आहे मित्रांनो। या मंचावर चर्चा होणार प्रत्येक खेळाडूची, या मंचावर चर्चा होणार प्रत्येक संघाची। आयोजकांच्या माध्यमातून मला एक सूचना दिली जाते, सूचित केलं जात आहे, जी सीवूडसी मध्ये जी पहिली ट्रॉफी आली होती ना त्या टीमचं कर्णधार पद भूषवलं होतं सुशांतने आणि ती ट्रॉफी जिंकली होती धारावी येते आणि सुशांत कर्णधार होता तिथं, अशी आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला सूचना दिली जाते, माहिती पुरवली जाते। हे क्रिकेटचा मंच आहे, क्रिकेटच्या मंचावर अशा आठवणींना उजाळा मिळणार, कारण हे मंच आपला आहे, हे आयोजक आपला आहे, आयोजन आपलं आहे आणि ही स्पर्धा ही आपलीच मित्रांनो। स्कोर झालाय 9 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड। थोडी दिलगिरी व्यक्त करतोय, स्कोर तुमच्यापर्यंत पोहोचला नाही त्यामुळे, आणि मी व्हॉलेंटियर्सला देखील विनंती करेन केप बॉयज WXYZ थोडं सीमारेषेलगत आपण उभं राहायचं आहे, थोडं एक जण तैनात करायचा आहे जेणेकरून कुठल्याही अडथळा निर्माण होणार नाहीये। सामन्याकडे पुन्हा एकदा लक्ष वेधतोय, धावसंख्या 9 वरती जाऊन पोहोचली आहे, गोलंदाजीच्या बोळ्यावरती आहे गणेश दुसरं षटक घेऊन, आणि हा चेंडू जोरकस टोलावला आहे, सावध पवित्राने क्षेत्ररक्षण केलंय। कीप युअर बॉडी बिहाइंड द बॉल व्हेन यू आर फील्डिंग मॅन, जेणेकरून तो बॉल प्ले मध्ये राहील आणि तसंच प्रयत्न त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून बघायला मिळाला आहे। एक धाव मिळते, एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली, 10 वरती जाऊन पोहोचले। 10 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द नो लॉस। आकाश आणि योगेश ही जोड बोली, नो बॉल, पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय।
चला निर्णय द्यायचा, थोडासा सल्लामसलत करायचा. पंच खेळाडूंना विनंती असेल कुठल्याही प्रकारचा पंचांवरती दडपण आणू नये, ते सल्लामसलत करून डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवतील. जो काही निर्णय असेल एक प्रोफेशनल पंच आहेत, न्यूट्रल पंच आहेत, त्यांच्या माध्यमातून योग्य तो निर्णय दिला जाईल. पंचांची भूमिकेत असलेले चारही पंच प्रतीक बोडके सर असतील, साहिल बोडके सर असतील, अभिषेक दराडे सर असतील तर किंवा गौरव भोसले सर असतील, यांच्या माध्यमातून अचूक पंचगिरी अजूनपर्यंत. आणि हा चौकार बघायला मिळतो युक्याच्या बॅटमधून. एक चांगला फलंदाज आहे, त्याच्या माध्यमातून एक चांगला चौकार बघायला मिळतोय. चौकाराने धावसंख्या पुढे सरसावते, धावसंख्याची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 15 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. थोडीशी मात्र धावसंख्या आता या चौकाराने पुढे सरसावली, वाढली आहे. आणि हा नो बॉल अगोदरच पवित्रा घेतला होता, रिव्हर्स स्वीप करायचा माणूस होता. निश्चितच जर तो जागी उभा राहिला असताना तर कुठेही मारू शकला असता, एवढा चेंडू मागे टाकला होता. परंतु त्याने प्री डिटर्मेंट शॉट खेळला आणि त्याचे फलस्वरूप काय होत आहे, डॉट बॉल आला. तो म्हणजे फटका टोळू शकला नाही. 9 स्वरूपात एक धाव मिळाली. पुन्हा एकदा नो बॉल. 1+1 अशा 2 धावा मिळतील. चेंडू झाले या षटकातील 2, अजूनही 4 चेंडू शेष आहेत. आणि हा फटका टोलवला. आता मात्र तिथं चुकी होतीये, कुठलाही चान्स मिळत नाहीये क्षेत्ररक्षकाला. हा चौकार निश्चित संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 22 वरती. 3 चेंडू टाकून झाले, 3 चेंडू शेष शिल्लक बाकी. ह्या षटकातील दुसरं षटक प्रगतीपथावर आपण बघताय. सीवूड स्पोक चॅम्पियन्स लीग 2025 सीझन 2 मधील 8वी मॅच, 8वा सामना, 8वी लढत आपल्यापर्यंत घेऊन आलोत आम्ही. आणि हा या स्पर्धेतील सर्वात मोठा नो बॉल, कारण यष्टीरक्षकाच्या डोक्याच्या वरून गेला होता. 1+1. थोडा सरावाचा अभाव दिसतोय. आणि अजून एका चेंडूवरती एक सिंगल. आता मात्र एक थोडा सुटकेचा श्वास घेतला असेल. आता आपण ह्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये आपण बल्लीला बघतोय, सुशांतला बघतोय. ही जी चेहरे आहेत ना, ओरम क्रिकेटमध्ये नाव गाजवलेले चेहरे आहेत. आपल्या संघासाठी, आपल्या सेक्टरच्या क्रिकेटसाठी योगदान दिलेले हे चेहरे आहेत, नावं आहेत. आता मात्र हा चौकार मिळतोय 22च्या स्वरूपात. बॅट कट आहे. फलंदाजाच्या नावी 4 धावे गणले जातील. आकाशच्या खात्यात 4 धावा जातात. चेंडू झालेत 5 चेंडू झालेत. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 29. तर मान्यवर आता जाताना दिसत आहेत. काका आपण उपस्थिती दाखवली आहे त्याबद्दल तुमचं खरंच मनापासून आभार. आणि हा चौकार येतोय दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती. आणखी 4 धावा जोडल्या जातील. अप्रतिम चांगलं षटक म्हणता येईल हे स्पार्टन्स संघासाठी, कारण ह्या षटकात अंकित पारेख यांच्या माध्यमातून सुशांत साठी पारितोषिक आलाय. विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपये. आणि हा फटका टोलावला आहे, पण तेवढाच दर्जेदार क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित, त्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. सीवूड्स के सुपरस्टार यांच्या माध्यमातून हाच क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चांगला क्षेत्ररक्षण बघायला मिळतोय. सुशांत ऑन टू द बॉलिंग मार्क. आणि हा फटका वेगळा फटका आहे यार. कुठं खेळत होता, कहीं पे निगाह कहीं पे इशारा, असा प्रकारचा फटका. स्वतः फलंदाज देखील एन्जॉय करत असताना हा फटका, कारण त्याला रिव्हर्स स्वीप खेळायचा होता. चेंडू फाईनल क्षेत्रामध्ये जाऊन चौकार मिळतोय. हा वेगळ्या प्रकारचा फटका, नशिबाचा चौकार मिळतोय आकाशला आणि स्पार्टन्स संघाला. धावसंख्या 38. सुशांत ऑन टू द बॉलिंग मार्क. त्याच्यामध्ये पुढील चेंडू डिलिव्हर केला जातोय. आणि हा नो बॉल, ओव्हर स्टेपचा नो बॉल. आणि पंचांचा चौकारचा इशारा येतो. 1+4 अशा 5 धावा गणल्या जातील, स्कोरबुक मधून नमूद केल्या जातील रोनक टांडेल्याच्या माध्यमातून. धावसंख्या 43. माझ्या समोर जोडले तर स्कोरर म्हणून करावेगावचा सुपुत्र भूमिपुत्र रोनक टांडेल याच्या माध्यमातून प्रत्येक अनालिसिस माझ्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. पुन्हा एकदा नो बॉल वरती चौकार. 1+4 8 अनदर पंजा. बॅक टू बॅक 2 रन्स ऍडेड, म्हणजे 2 बॉल मध्ये 10 धावा. आणि हा सर्कल आउट. अजून एक फलंदाज, पहिला फलंदाज बाद होतो या इनिंग मधील आकाश. सुशांत याला यश मिळत आहे. सुपरस्टार संघाला, सीवूड्स के सुपरस्टार संघाला यश मिळत आहे. नवीन फलंदाज येतो अजय महाडिक. चेंडू झालेत ह्या षटकातील 3 चेंडू झालेत. सुशांत पहिला विकेट आलाय, आणखी 2 विकेट.
लागोपाठ मिळतील का? चला चेंडू फेस करण्यासाठी फलंदाज सज्ज अजय आणि हा चेंडू स्टिअर केला, जस्ट स्टिअर्ड इट डाऊन टू द कव्हर रिझल्ट फॉर द 4 रन्स. फक्त आणि फक्त दिशा दाखवली, गॅप भेदले दोन क्षेत्ररक्षकामधले. आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये फलंदाजी करत असताना हेच हवं आहे, एक टाइम करा आणि फक्त दोन फलंदाजांमधील गॅप शोधा, निश्चित चौकार मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण तिथं बघायला मिळतं आहे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. एक धाव मात्र काय रोखू शकत नाही, तिथं एक धाव मिळते, एका धावेने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झाली आहे 53, 50 पार केले. अजून एक चौकार युगच्या माध्यमातून, धावसंख्या 57. सीवूड्स के सुपरस्टार संघ धावा खर्च करत असताना दिसतोय, दिल खोलून धावा लुटवताना दिसतोय. धावसंख्या 57 सॉरी 57. नाणेफेकीचा कॉल जिंकला आणि फलंदाज स्वीकारली. आणि का फलंदाज स्वीकारली त्याचा निर्णय योग्य निर्णय म्हणता येईल. कर्णधार किशोर पवार यांचा एक जबरदस्त प्लॅनिंग बघायला मिळत आहे, यथोचित स्ट्रॅटेजी, निर्णय आणि त्या निर्णयाला दुजोरा देत असताना त्याचे सर्व फलंदाज चांगली फलंदाजी करतात. अजूनपर्यंत 4थं षटक घेऊन आलाय संजय कदम उर्फ बल्ली. अजून एक नामांकित चेहरा, क्रिकेटचा महामेरू, चांगला खेळ खेळत होता, त्याच्या कारकिर्दीमध्ये एक चांगला खेळ साकारला आहे त्यांनी आणि कित्येक वेळा तो मी स्वतः अनुभवलेला आहे. तसाच एक खेळाडू आत्ता मात्र अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये ह्या स्पर्धेचा ह्या खेळाचा आनंद घेत असताना. आणि हा नो बॉल, लेग स्पिन करायचा आहे पण थोडासा कंट्रोल हरवतोय, लेंथवरती नियंत्रण नाहीये, सराव नाहीये, त्याच्यामुळे हा नो बॉल डिलिव्हर केला जातो. आता मात्र लेग स्पिनचा चांगला चेंडू डिलिव्हर केला सुशांत याच्या माध्यमातून, चांगलं क्षेत्ररक्षण केलं. फिटनेस अजून मात्र सुशांतचं तसंच आहे, शरीरयष्टी तशी ठेवले अजूनपर्यंत, फिटनेस कायम आहे. आणि हा चेंडू पुन्हा एकदा सुशांतकडेच जातोय, बळी केलवतोय, सुशांत फिल्डिंग करतोय, बळी चेंडू डिलिव्हर करतोय आणि सुशांत फिल्डिंग करतोय. मागच्या 2 चेंडूंवरती तेच चित्र बघायला मिळतंय. त्या टायमाला मात्र लेग साईडला चांगली गोलंदाजी अजूनपर्यंत, एक अवंतर चेंडू वगळता अजूनपर्यंत चांगले चेंडू डिलिव्हर केल्यात. चेंडू झालेत ह्या षटकातील 5 शेवटचा चेंडू, मतलब टार्गेट डिसाइडिंग डिलिव्हरी टू गो, लास्ट डिलिव्हरी ऑफ दिस इनिंग. फर्स्ट चेक आणि हा चेंडू लेग ग्लान्स केलाय आणि चौकाराने ह्या इनिंगची सांगता होते, समाप्ती होते, संपुष्टी होती. संघाची धावसंख्या 4 षटकांची समाप्तीनंतर 70 आणि 71 धावांचं टार्गेट समोर असेल. यस डीजे राम, जय श्रीराम. यानंतरचा आगामी टॉससाठी मी विनंती करतोय, 2 विनर संघ ए पूल मधली जी लढत असेल, दोन्ही संघाने एक सामना जिंकलाय. मानसरोवर 11 वर्सेस सीवूड चॅलेंजर्स, दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी स्टेजवर यायचं आहे. प्लीज कम ऑन टू द स्टेज फॉर द टॉसिंग. सीवूड चॅलेंजर संघाचा कर्णधार विजय कांबळे सर आणि मानसरोवर संघाचा कर्णधार दोन्ही संघ उपस्थित राहायचा आहे. अथर्व वाडकर, तसेच करायगावचे आणखी एक भूमिपुत्र सुपुत्र, एक नामांकित व्यक्तिमत्व जस्मिन टांडेल इथं उपस्थित आहेत. त्यांना मी आयोजकांच्या वतीने विनंती करतो, असं नसतं होण्यासाठी समालोचन कक्षेत यायचं आहे. आपण यावं, आम्हाला ह्या स्पर्धेला आपली उपस्थिती दाखवली त्याबद्दल तुमचं मी सहर्ष शब्दसुमनाने स्वागत करतोय आणि मी विनंती करतोय नाणेफेकीचा कॉल होत आहे. सीवूड चॅलेंजर्स दोन्ही संघ एक सामना जिंकल्यात. नाणेफेकीचा कॉल जिंकला मानस सरोवर, निर्णय कळवायचा आहे, क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. दोन्ही संघांना आपण पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा देऊया. आणि आता पुढच्या सामन्यांसाठी थोडं स्पीडअप करायचं आहे मित्रांनो, कारण आता संध्याकाळचं 6:17 झालेत आणि आजच्या दिवसातल्या अजूनही 7 लढती आपल्याला खेळवायच्या आहेत. वेळेचं बंधन आहे आपल्यावरती, जेणेकरून सहकार्याची अपेक्षा असेल
अजूनपर्यंत व्यवस्थित चालू आहे सगळं, चांगली साथ दिली आणि ह्या पुढेही आपली अशीच साथ मिळेल याची अपेक्षा करतोय. चला सामन्याला सुरुवात करूया. 71 धावांचा पाठलाग करण्यासाठी सीवूड्स के सुपरस्टार संघाकडून सलामीचे फलंदाज येताना दिसत आहेत. नवीन नवख्या फलंदाजाला चान्स दिला आहे बल्ली याने. नवोदित त्यांना चान्स देण्याचा मानस त्यांचा आणि निश्चितच नवीन प्लेयर घडवायचे आहेत त्या दृष्टिकोनातून त्यांनी नवीन चेहऱ्याला संधी दिलाय. डेन्झिल आणि सिल्वा नावं ऐकता असं वाटतं न्यूझीलंडचा संघ मैदानावरती खेळताना दिसतोय. बेन्झिल अँड सिल्वा अशी ही जोड बोली. डेन्झिल पहिला चेंडू पाडाल स्वीप. एका धाव्याने धावसंख्येला पाठलागाला सुरुवात होताना दिसते. श्री गणेश होताना दिसतोय. सिल्वेस्टर अँड डेन्झिल. आणि हा चेंडू चांगला फटका सिल्वेस्टरच्या माध्यमातून एक तडाखेबाज चौकार बघायला मिळतोय. तसेच आदरणीय श्री आमचे मार्गदर्शक भाई हेगिष्टे यांचं इथं आगमन झालं. मी आयोजकांच्या वतीनं त्यांना विनंती करतोय कृपया करून आपण आसनस्थ होण्यासाठी समाजन कक्षेत यायचं आहे. हे 2 दिवस आपल्याला विजय हे चित्र दिसेल कारण हे स्पर्धेवरती तेवढं प्रेम आहे. हे प्रेम आहे आयोजक विशाल विचार यांच्यावरती आणि त्यांचा मित्रपरिवार एवढा मोठा आहे दांडगा आहे ना. हे मंच आपल्याला 2 दिवस पूर्ण भरलेलं दिसेल. चला सामन्याकडे लक्ष वेधतोय. येणार प्रत्येक अतिथी मान्यवरांचा सत्कार आणि सन्मान चालूच राहील आपल्या माध्यमातून. आणि हा चेंडू जातोय मिस 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 आणि ओव्हर थ्रो. 1+ फक्त 4 4 रन्स. ओव्हर थ्रोचे 4 धावा मिळत आहेत. मात्र चौकार हा गणला जाईल फलंदाजाच्या नावी कारण ह्या ओव्हर थ्रोचा जो फटका जो फलंदाज घेतो त्याच्या स्कोअरबुक मध्ये ऍड होतो. बरोबर ना रोनक? चेंडू झाले तर माझ्या मते षटक संपलाय. यस फिनिश. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसरा चौकार, तिसरा सिंगल, चौथ्यावरती चौकार आणि 5व्यावरती चौकार आणि एक शेवटचे चेंडू डॉट बॉल. अशा धावा आल्या तर 11. 71 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या 11. 11 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. सलामीचे फलंदाज दोन्ही खेळपट्टीवरती उपस्थित आहेत. डेन्झिल अँड सिल्वेस्टर. सिल्वेस्टर चांगला खेळ साकारतोय. अजूनपर्यंत 4 चेंडू फेस केले त्याच्या माध्यमातून 9 धावा धावपळकावरती आहेत त्याच्या नावी. आणि डेन्झिल खेळतो वैयक्तिक 2 धावांवरती. संघाची धावसंख्या 11. आता नवीन गोलंदाज सरसेनापती ऑफ द टीम किशोर ऑन टू द बॉलिंग मार्क. किशोर पवार एक दर्जेदार गोलंदाज आहे आणि त्यांनी सुरुवात देखील दर्जेदार केली. पहिला चेंडू डॉट बॉलने सुरुवात करत असताना किशोर पवार याच्या माध्यमातून फेकला गेलेला एक चांगला चेंडू आणि हा नो बॉल डायरेक्ट हिट करण्याचा मानस प्रयत्न. एक ओव्हर थ्रो ऑलरेडी आलाय. पंचांचा नो बॉलचा इशारा. 1+1. किती जोरात फेकला होता चेंडू. युगचं चांगलं कलेक्शन. चेंडू अडवला. राहुल याच्या माध्यमातून डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता त्यांचा. 12वा प्लेयर आम्हाला इथं सर्व माहिती पुरवत असताना जरी मी 12वा असलो तरी मी माझ्या संघात आहे. मी माझ्या संघासाठी योगदान देणार. हे आहे क्रिकेटवरचं प्रेम. क्रिकेटबद्दल तर त्यांचं समर्पण. निश्चितच मी बाहेर असेल मला खेळण्याची संधी नाही मिळाली पण मी माझ्या संघासाठी काही ना काही योगदान देणार. आणि ते योगदान देत असताना राखीव खेळाडू 12वा प्लेयर वैभव. धन्यवाद वैभव. आपल्या देखील मी आभार व्यक्त करतो आणि स्पर्धेत तुमचं सहर्ष स्वागत करतोय. अप्रतिम चेंडू. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ बॉल दॅट इज. एक्सलेंटली बॉल. एक्सलेंटली डिलिव्हर. व्हॉट अ बॉल दॅट इज. डॉट बॉल. सांगत होते समाप्ती होतीये. संपुष्टी होते. स्कोर रिमेन्स ऑन 17. आता रिव्हर्स स्वीप. योगेश डावखुऱ्या दाताचा जबरदस्त गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. हा देखील एक दर्जेदार खेळाडू आहे. स्पार्टन संघ लयात आहे बहरात आहे. आणि हा चेंडू व्हॉट अ बॉल. बोल्ड बिहाइंड द बॅटर. अप्रतिम डिलिव्हरी. मागून लेग स्पिन चेंडू टाकला आणि सरळ एष्ट्या उदलवून ठेवल्या. आणखी एक सफलता मिळते किशोरला. पहिलीच सफलता. नवीन फलंदाज आलाय गणेश. लास्ट बॉल. स्कोर झालाय 18. स्कोरवर लक्ष बारीक आहे किशोरचं आणि एक चांगल्या खेळाडूचं लक्षण आहे. कॅल्क्युलेशन नेहमीच काय मनात असतं.
मर्फीच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालं. आता गोलंदाजीवरती दिसेल मला वाटतं तोच, कारण एक दर्जेदार गोलंदाज आहे, त्याच्या माध्यमातून गोलंदाजी बघायला मिळेल आपल्याला पुढच्या षटकात, तिसऱ्या षटकात. स्पार्टन्स संघाबद्दल बोलायचं झालं ना मित्रांनो, मागच्या स्पर्धेत SPL जी झाली साईराज प्रतिष्ठान लीगमध्ये रनरअप होते. चांगला खेळ साकारला होता. काय सामना झाला होता तो, मंदार स्मृती वर्सेस स्पार्टन. आणि ह्या स्पर्धेत पुन्हा एकदा भिडताना दिसतील थोड्याच वेळात आपल्याला ते, कारण एकाच पूलमध्ये आहेत मंदार स्मृती आणि स्पार्टन्स. चालू सामन्याकडे पुन्हा एकदा लक्ष वेधतोय. मर्फी ऑन टू द बॉलिंग मार्क, स्ट्राईक एंडला गणेश. धावसंख्या आहे 19. चांगलं क्षेत्ररक्षण आनंदच्या माध्यमातून. एकावन्न धावांची गरज असेल. 11 चेंडू आणि 51 धावा. 71 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली 20 वरती. 20 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. आणि हा फटका जोरकस टोलावला. थोडा काय उशीर नव्हते, पण सिल्व्हस्टर फाईट देताना दिसतोय. एक जमेची बाजू सुपरस्टार संघासाठी असेल ना तर सिल्व्हेस्टर, कारण सिल्व्हेस्टर एक चांगला फलंदाज आहे आणि त्याच्या माध्यमातून चांगला खेळ साकारला जातोय अजूनपर्यंत. त्याने 8 चेंडू फेस केलेत. 8 चेंडू 3 चौकार आणि 2 सिंगल. या 8 चेंडू तो खेळतोय वैयक्तिक 14 वरती. त्याच्या माध्यमातून चांगला खेळ, 4 चौकार 18 धावांवरती खेळतोय. आणि हा बॅटची कडा घेतली जाते. जोरकस टोळवायचा होता, लेग स्पिन जास्त होतोय आणि जोरकस मारण्याचा प्रयत्नात काय झालं, थोडंसं नियंत्रण हरवला. 3 चेंडू झालेत. काय होतं माहिती आहे ना राम, अंडरआर्म क्रिकेट एवढं फास्ट होतं ना, अंडरआर्म क्रिकेटमध्ये सर्वात जास्त दमछाक होते ना तर ती लाईव्ह अपडेट करणाऱ्या स्कोररची. त्याला वेळ मिळत नाहीये आणि त्या स्पीडने आम्हाला पण बोलावं लागतं आणि त्या स्पीडमध्ये तुम्हाला चान्स कमी मिळतो. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. विकेट पडली, ओव्हर झाली ना, तुम्हाला नक्की संधी मिळणार वाजवायची आणि आम्हाला पण तुमच्या माध्यमातून गाणे ऐकायचे आहेत. आणि हा चौकार मिळतोय. आणि PTC लाईव्हच्या स्कोररच्या भूमिकेत असलेले केतन दळवी यांचं मी देखील कौतुक करतोय. केडी जे प्रेक्षक आपल्याला विजय यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेत ना, जे आम्हाला ऐकतायत, चं प्रक्षेपण लाईव्ह बघतायत, हे जे लाईव्ह प्रक्षेपण आपल्यापर्यंत पारदर्शकतेने आपल्यापर्यंत पोहोचवलं जाते ना, याचं सर्व कव्हरेज PTC लाईव्हच्या माध्यमातून केलं आहे. तर मी त्यांचं ह्या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय आणि आभार व्यक्त करतोय. कारण विजय स्कोररच्या भूमिकेत असलेला लाईव्हचा अपडेट जो स्कोरर करतो ना, खास करून अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये, त्याच्याकडे खूप वेळ कमी असतो आणि एवढ्या स्पीडने तो अपडेट करणं खरंच कौतुकास्पद आहे. मर्फी ऑन टू द बॉलिंग मार्क टू सिल्व्हेस्टर. आणि हा चेंडू टॅप केलाय. फक्त आणि फक्त 1 धाव मिळेल. सामन्यामध्ये आता फक्त औपचारिकता बाकी आहे, कारण शेवटच्या काही चेंडू शेष आहेत. 7 चेंडू आणि 40 धावांची गरज असेल. यानंतरच्या आगामी सामन्याचा टॉस झालाय. मानस सरोवर वर्सेस सीवूड चॅलेंजर्स. मानस सरोवर संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. दोन्ही संघाने सज्ज राहायचं आहे. हॅलो, या समय आपण पाहतोय व्यासपीठावर ज्यांचं नुकतंच आगमन झालं, रावसाहेबजी शिंदे साहेब, आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आणि हा चेंडू चांगला फटका डोलावला होता, पण तेवढा चांगला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून अक्षय महाडिक याच्या माध्यमातून चांगला दर्जेदार क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. सामन्यामध्ये फक्त आता औपचारिकता राहिली आहे. विजय डी पूलमधील ही शेवटची मॅच होती लीग स्टेजवरची. एक सिंगल मॅच प्रत्येक संघ या स्पर्धेतील संघ सामना खेळला. आता 16 संघांचा एक सामना झालाय. DJ ऑपरेटर राम आहे, पण सामन्यातला जो राम आहे ना, तोच निघून गेला असं वाटतंय. आता तुला संधी भेटणार आहे, फक्त थोडासा थांब, जरा रुको, सबर करो, जरा रुको. व्हाईट बॉल, डायरेक्ट हिट, फलंदाज बाद झालाय.
व्हाईट बॉल जरूर पाहायला मिळतोय. लेग स्टिक सोडून जाणार हा चेंडू. या धावसंख्येची जर थोडी का होईना मदत भेटली आणि चौकारांची आतिषबाजी झाली तर मात्र मागच्या सामन्याचं चित्र पुन्हा एकदा या सामन्यामध्ये पाहायला मिळेल की काय. व्हाईट बॉल वारंवार हाताळले जात आहेत. 6 चेंडू 34 धावा. 2 जर पंजा आले ना पंजा तर 6-24 येतील. गोलंदाजीच्या उंबरठ्यावर सज्ज झालाय आकाश. निरभ्र वरचा हा आकाश. नो बॉल आणि सुरक्षित पोचलाय. जर इथे मोठा फटका आला असता नक्कीच. गंमत आणि जम्मत ही फक्त क्रिकेटमध्येच पाहायला मिळते सद्यस्थितीला. या आपल्या SBCL प्रीमियर लीग मध्ये चॅम्पियन लीग आपण पाहतोय. अतिशय देखणं हे आयोजन अगदी दिवस रात्र. आणि इथे काय घडलंय. हवा हवा हवा. फक्त जाऊ दे रे एक तरी सोड. अक्षय महाडिक एक तरी जाऊ दे रे. त्यांचा आत्मविश्वास थोडासा वाढव. अजय महाडिक यांचे छोटे बंधू. नो बॉल. गचाल गोलंदाजी. खराब गोलंदाजी. तो पण अडवला योगेश आणि ते फलंदाज बाद. एक ही नाम जय श्रीराम. आणि आता इथं मात्र आवाज वाढलाय. प्रेक्षकांचं काम माहितीये ना विजय. प्याडे आलाय. सगळ्यांच्या वाव. पसंतीचं व्यक्तिमत्व आहे प्याडे. आणि एवढा आवाज बघा. वाव. सेल्फी साठी देखील देखा बघा. ही मजा आहे या सेक्टर मध्ये स्पर्धेची. सामना आणि हा सामना कुठल्या कुठे आहे त्याचं काहीच नाही आम्हाला. पण आम्ही आनंद घेणार. माझा चाहता उतरला. मी चाहत्याचा सेल्फी घेणार. आणि धावत धावत चाललाय तो. मना का माहित नाही कोण पण जिंकू दे पण बॅट्समनचा फोटो मी काढीन. आणि चौकार. या चौकारासाठी पारितोषिक. मला वाटते संघाचा हुकमाचा एक्का काढण्यासाठी उशीर झालाय. लास्ट डिलिव्हरी. एक चेंडू 26 धावा. टाळ्या झाल्या पाहिजे. आणि हा चौकार आला आणि 22 धावसंख्येच्या फरकाने पराभूत व्हावं लागलंय. हार्दिक अभिनंदन विजयी झालेल्या संघाचं. आणि नेक्स्ट मॅच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ते अगोदर देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच